ओके रेडी. नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या जी सिरियल सगळीकडे गाजतीये ती म्हणजे कॉन्स्टेबल मंजू आणि तिच्याशी आपण आता गप्पा मारणार आहोत. हाय, कशी आहेस? मी मस्त. मी मैत्रीण नाही, तिची भारती मावशी आहे सिरियल. तर आपल्या बरोबर तिची मावशी आहे आणि मैत्रीण असं पण आपण म्हणूया. तर कसं वाटतंय फायनली मंजूचं लग्न होणार आहे, हा सगळा थाट मांडला गेलाय? खूप छान वाटते, कारण की दुसऱ्यांदा लग्न होतंय. पहिल्यांदा ऍक्सिडेंटली झालं होतं लग्न त्यांचं, आणि फायनली आता त्या दोघांचं लग्न होतंय, एकमेकांच्या मर्जीने लग्न होत आहे. तर आम्ही खूप धमाल मजा मस्ती सगळे करतो आहोत आणि सगळीजण एकत्र होत, त्यामुळे जरा जास्त मजा येते आम्हाला. येस. आणि लग्न म्हटल्यावर एकदा असा सोहळाच असतो, त्यामुळे तो एक माहोल वेगळा असतो. आणि शूटच्या वेळी तर रिटेक असतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट एक डबल करावी लागत असते. तर ते तू काय एक्सपिरियन्स सांगशील, काय सांगशील त्याबद्दल? रिटेक म्हणजे प्रत्येक अँगल नाही ग, म्हणजे मास्टर झाला, ही साईड झाली, ती साईड झाली, मग कॉम्पॅक्टच झाला, परत क्लोजच झाले, 2 शॉटच झाले, आणि एक सीन जवळजवळ 10-12 वेळा तरी करतो आम्ही. पाठ होतो आम्हाला सीन, लोकांना वाक्य पाठ होतो, आम्हाला सीन पाठ होतात, सीनच्या सीन. पण मजा येते, कारण की आवडीचं काम आहे ऍक्टिंग करणं, त्यामुळे खूप एन्जॉय करते मी. येस. आणि खूप छान अशी तू मुळात सजली आहेस, अगदी साडी नेकलेस वगैरे खूप छान दिसतेस. काय सांगशील, कसं वाटतं या लुक मध्ये तुला? मला ऍक्च्युली खूप बरं वाटतं, कारण की मी युजली साडीमध्ये पोलिसांच्या कॉस्ट्युम मध्ये असते आणि मला कंटिन्यू तेच कपडे असतात, रोज मी त्याच कपड्यांमध्ये दिसते. तर असं काहीतरी असलं ना की मला वेगळे कपडे घालता येतात आणि छान नटता येतं, मुरडता येतं. त्यामुळे मी खूप खुश आहे. छान छान साड्या नेसल्यात, छान छान दागिने घेतलेत, मेकअप केलाय सुंदर, आणि सुंदर सुंदर दिसतोय, त्यामुळे छान बरं वाटतंय मला. येस. लग्न म्हटलं ना की असं पटकन तुझ्या डोळ्यासमोर काय येतं? बाबा लग्न सोहळा असं म्हटल्यावर काय येतं पटकन डोळ्यासमोर? जेवण. असा स्पेशल कोणता पदार्थ? मला ना अशी बासुंदी वगैरे खूप आवडते, आणि मी लग्नाला फक्त जेवायला जाते. मला काही इंटरेस्ट नसतो लग्नामध्ये की मी तर नवरा नवरी बघू किंवा मी त्या कुठल्या रिच्युअल्स मध्ये पार्टिसिपेट होऊ. मी पहिला जाऊन मेन्यू बघते की काय जेवायला, काय खाईन मी जाऊन तिकडे. प्रचंड मी फूडी आहे, प्रचंड. म्हणजे माझ्याकडे बघून कळतच असेल सगळ्यांना. आणि पण फूडी ते हेल्दी असतो, ते हेल्दी, कळलं का? असं काही नसतं ते. पण मला खायला प्रचंड आवडतं, आणि मी लग्नात जाऊन खायचं बघते पहिलं की स्टार्टर काय आहे, ज्यूस काय येत आहे, जेवण काय असणार आहे, स्वीट मध्ये काय असणार आहे. येस, नक्कीच. एखादा असा किस्सा आठवतो का, एखादा फॅमिली मेंबरच्या तू लग्नात गेलेस आणि तिकडचा की जो तू आवर्जून सांगशील की हे काहीतरी वेगळंच झालं होतं, किंवा हे मजेशीर होतं, काहीतरी एक वेगळेपणा होता त्याच्यात, किंवा एखाद्या विधी होत असतात त्याच्यातली आवडणारी तुला, किंवा वाव हे किती छान आहे? कारण आपल्या प्रत्येक एक विधीत आहे ना काही ना काही असं म्हणजे एक चांगल्या पद्धतीने मेसेज असतो, किंवा तो सगळा सोहळा खूप मस्त असतो. तुला मी जसं सांगितलं, मला खूप असा इंटरेस्ट नाही या गोष्टींमध्ये, पण माझ्या बहिणीचं लग्न होतं. चांगलं असं नाही म्हणू शकत, पण एक वाईट गोष्ट माझ्या बरोबर झाली होती. तो किस्सा मी सांगेन. ते ताट घेऊन काय करा असतो ना आपल्या हातामध्ये, तर तो दिवा असतो. छान केस सोडलं तर ते जळलं होतं त्याच्यामध्ये. सिरियसली? मी खूप वेंधळी आहे, मला पडायची सवय आहे. आता मी त्या दिवशी पण पडले इकडे सेटवरती. मी खूप पडते, मी कुठे ना कुठेतरी काहीतरी करत असते, मला काहीतरी लागत होतं, त्याचे केस जळाले होते लिटरली, आणि त्या आईने बघितले म्हणून मी वाचले. मी खूप वेंधळी या बाबतीमध्ये. तो एक किस्सा माझ्या लक्षात आहे. बहिणीच्या लग्नाच्या वेळेला माझ्या बरोबर झाला होता. आणि बाकीच्या वेळेला काय, मला फॅमिली मेंबर्स भेटतात, सगळे कझन्स भेटतात, मला मजा येते फार त्यांच्याबरोबर, सगळ्यांबरोबर. येस. आता फायनली सत्ता आणि मंजूचं लग्न फायनली मंजूने स्वीकार केले आहे सत्याची, असं म्हणायला हरकत नाहीये. तर काय आम्हाला असं काही ट्विस्ट बघायला मिळणार आहे, किंवा किती तू पण एक्सायटेड आहे की पुढे काय घडणार आहे? लग्न खरंच होणार आहे की काही परत अडीअडचणी येणारच? नाही, लग्न तर होणारच आहे कन्फर्म, पण लग्नानंतर काहीतरी ट्विस्ट येतोय जो मी तुम्हाला सांगणार नाही. तो तुम्हाला बघावा लागेल, आणि तुम्ही आवर्जून बघा तो, आणि तुम्हाला आवडेल ते बघायला खूप. येस, नक्कीच. जाता जाता तू आपल्या प्रेक्षकांना काय सांगून जाशील? जसं तुम्ही माझे रील्स बघत असाल तर मला माहिती नाही, जर बघत असाल तर खरंच खूप प्रेम द्या. जसं मला प्रेम देता तसं या सिरियलला सुद्धा प्रेम द्या, आणि मला खरंच खूप आवडेल तुम्ही आमच्या सिरियलला खूप प्रेम दिलं तर. आणि असंच बघत राहा, तुमच्यामुळेच आज आम्ही आहोत. कॉन्स्टेबल मंजू आहे, आणि कॉन्स्टंट आज नंबर 1ला सिरियल चालू आहे सन मराठीवरती. तर थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. येस, थँक्यू. टेक केअर. थँक्यू. येस.